नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एकक स्थानच्या अंकांची बेरीज जेव्हा 10 येते ती ट्रिक झालेली आहे. आता दशक स्थानच्या अंकांची बेरीज जेव्हा 10 येते तेव्हा कसं करायचं, दोन्ही गणित करून दाखवतो. 12 गुणिले 18 एकक स्थानच्या अंकांची बेरीज 10 आलेली आहे आणि दशक स्थानचा अंक सेम आहे. हे उदाहरण झालेले रील आपली. ओके, तर ह्यांचं कसं केलं जातं, 8 दुनी 16 आणि 1 नंतरचा पुढचा अंक येतो किती 2. या 2 गुणिले 1 करायचं, 2 1 2 हे झालं उत्तर. याच पद्धतीचं अपोजिट म्हणजे 21 गुणिले 81 यांचा गुणाकार कसा करतात, तर याच्यामध्ये दशक स्थानचा अंकांची बेरीज 10 आहे आणि एकक स्थानचा अंक सेम आहे. याच्यामध्ये करताना पहिल्यांदा यांचा गुणाकार करा, 1 1 1 येतो, फक्त 2 अंकी आला पाहिजे म्हणून 0 1 लिहायचं आणि यांचा गुणाकार करायचा 8 दुनी 16 आणि त्यामध्ये समान असलेला एक अंक एकक स्थानचा अंक मिळवायचा. 8 दुनी 16 आणि 1 17 हे झालं त्याचं उत्तर. अशाच पद्धतीची सर्व गणितं प्रॅक्टिस करा जेणेकरून 3 सेकंदात तुम्हाला उत्तर येईल. ओके, गुड डे.